जे पहिले कोटी 2 कोटी जे काय लागतील ते कुठून येणार. तर त्याच्याकरता 7 योजना आहेत. आम्ही ज्या मुंबईमध्ये करतो त्या तुम्हाला सांगतो. इथेही त्याच योजना तुम्ही जर लागू केल्या की त्या योजनेतून पैसे तुम्हाला मिळतील. ज्यांना मूळ एरिया आणि जो फुकट मिळतो तेवढा एरिया तेवढाच घ्यायचा आहे, अधिक घ्यायचा नाही, त्यांना एकही पैसा काढावा लागणार नाही. पण ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा आहे, समजा तुमच्याकडे 600 फूट आहेत आणि तुम्हाला आणखी 600 फूट मिळणार आहे, तुमच्याकडे 1200 झाले, पण तुम्हाला आणखी 200 फूट घेऊन 2 बेडरूमचे 2 फ्लॅट करायचे असतील समजा, तर ते 200 फूट तुम्ही विकत घेणार. त्याच्यात पर स्क्वेअर फीट इथे काय रेट आहे विक्रीचा? नाही, पर स्क्वेअर फीट. हा, कार्पेटला 25,000 जर असेल तर तुम्हाला 30% डिस्काउंट. ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल मेंबरना, त्यांना 30% डिस्काउंट. म्हणजे कार्पेटचा जर 25,000 असेल तर 7,500 रुपये डिस्काउंट पर स्क्वेअर फीट, म्हणजे 17,500. जर कार्पेटचा 20,000 असेल तर 14,000. जो काही तुमच्या इथला कार्पेट एरिया असेल त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये जो मूळ एरिया आणि जो फुकट मिळणार एरिया तो तर फुकट मिळणारच. त्याच्याकरता एकही पैसा देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यावर तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर तो 30% डिस्काउंट मध्ये मिळेल. स्कीम नंबर 1. आता स्कीम नंबर 2. मेंबरचा मुलगा मुलगी लग्न झालेली असली तरी नातू नात, आई वडील, आजी आजोबा यांच्यापैकी कोणालाही वेगळा फ्लॅट सेलेबल मधला विकत घ्यायचा असेल तर ज्या दरानं तो तुम्ही बाहेरच्याला विकणार त्याच्या 20% डिस्काउंट मध्ये तुमच्या मेंबरला आणि त्यांच्या मुलांना मिळेल. म्हणजे तुम्ही 20,000 विकला तर तुम्हाला 16 मध्ये मिळेल, तुम्ही 25 ने विकला तर तुम्हाला 20 मध्ये मिळेल. म्हणजे पर स्क्वेअर फीट जर 25 ने विकला तर तुम्हाला 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट. तुम्ही 600चा फ्लॅट घेतला तर तुम्हाला डायरेक्ट बुकिंगच्या दिवशी 30 लाखाचा डिस्काउंट तुम्हाला मिळाला कॉस्टवर, ज्यांना भरायचं असेल ते. आणि पूर्ण अमाऊंट भरायची नाही. जी अमाऊंट तुम्ही भरणार, समजा तुमच्या घरामध्ये 100 फूट घ्यायचे असतील आणि त्या 100 फुटाचे 20 लाख रुपये असतील तर तुम्हाला फक्त 4 लाख रुपये भरायचे. बाकी 8% होम लोन तुम्हाला आम्ही मिळवून देणार. तुम्ही विचारणार मी मेंबर आहे, माझं वय 60 वर्ष झालेलं आहे, मला होम लोन मिळेल का? हो, स्वयंविकासामध्ये वय किती असेल तर फॅमिली होम लोन तुम्हाला एलिजिबल केलेला आहे. तुम्ही म्हणणार की माझं उत्पन्न 0 आहे, मी रिटायर्ड आहे, मला होम लोन मिळेल का? उत्तर आहे हो. फॅमिली होम लोन मध्ये तुमचं उत्पन्न 0 जरी असेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती, एक व्यक्ती कमावणारी असेल, तिने जर तुमच्या बरोबर त्या लोन ऍप्लिकेशनवर सही केली तर तुम्हाला फॅमिली होम लोन मिळू शकते. एक्स्ट्रा एरिया तुमच्या फ्लॅटला विकत घ्यायचा असेल तरी, एक्स्ट्रा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तरी. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3. मेंबरचे भाऊ बहीण, आई, मेंबरच्या मिसेसचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो फ्लॅट 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4. कझिन्स. जे कोण मेंबरचे किंवा मिसेसचे कझिन्स असतील, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं,
मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे असतील तर ते 10% डिस्काउंटमध्ये. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5. तुमच्या बिल्डिंगीमध्ये जे माणसं आधी राहत होती पण ते फ्लॅट विकून गेले, कोणत्याही कारणास्तव विकून गेले, आता तुमची रिडेव्हलपमेंट होते तर ते म्हणतात बाबा आम्ही इतकी वर्ष राहिलो पण आता आम्ही विकून गेलोय, आम्हाला तुमच्याकडे परत विकत घ्यायचं आहे, आम्हाला तुमच्या सहवासात परत यायचं आहे, त्यांना 5% डिस्काउंट. एक्स मेंबर्स ऑफ द सोसायटी यांना 5% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 5. त्यानंतर स्कीम नंबर 6. नवीन बिल्डिंग तुमची 15, 20, 25 जी काय मजले इथे परमिसिबल आहेत तेवढी होणार. कोण म्हणेल की माझा वाढदिवस 10 तारखेला आहे, मला 10व्या मजल्यावर फ्लॅट पाहिजे. कोण म्हणेल माझं किचन पूर्वेकडे पाहिजे. कोण म्हणेल मला गार्डन फेसिंग प्लॉट पाहिजे. कोण म्हणेल मला माझ्या घरातून मेन रोड दिसला पाहिजे. कोण म्हणेल माझ्या घरात मला हायएस्ट फ्लोअरवर पाहिजे, 20 मजल्याची बिल्डिंग असेल तर 20 वर पाहिजे. हा चॉईस हा तुम्हाला लॉटरीनेच मिळू शकतो. पण जर तुम्ही सोसायटीला 5 लाख रुपये कर्ज दिलं, कर्ज म्हणजे गाडीला 001 नंबर जर पाहिजे असेल तर आपण 1 लाख रुपये देतो, ते कर्ज नाही, ते गेले. टेलिफोन नंबर जर स्पेसिफिक पाहिजे असेल VIP नंबर तर आपण ऍडिशनल पैसे देतो, ते गेले पैसे. इथे तुम्हाला चॉईसचा फ्लॅट पाहिजे, कोणाला वास्तूचा पाहिजे, मला हा फ्लॅट पाहिजे, 5 लाख रुपये सोसायटीला कर्ज द्या सुरुवातीच्या खर्चाकरता. ते पैसे सोसायटी तुमच्या नावानं बँकेत ठेवेल, तुमच्या नावाने, सोसायटीच्या नावे नाही, तुमच्या नावाने. त्याच्यावर सोसायटी ओडी घेईल, ओव्हरड्राफ्ट घेईल खर्चाकरता, आणि सोसायटीचे पैसे आले की तुमचा ओडी फ्री होईल आणि तुमचं जे फिक्स डिपॉझिट व्याजासह ते तुम्हाला मिळेल. तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेतला तर त्याच्या अगेन्स्ट ते ऍडजस्ट होऊन जातील. या पद्धतीनं पैसे, इनिशियल पैसे उभे करता येतात. समजा कोणी बुकिंग केलं नाही तरी बाजारात फायनान्स कंपन्या आहेत, ते तुम्हाला इनिशियल पैशाकरता कर्ज देतात. कोणत्याही मेंबरला एकही पैसा देण्याची आवश्यकता नाही. लक्षात आलं मी काय बोलतो ते? एकाही मेंबरला सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट, आगाऊ रक्कम करावी लागणार नाही. PMC सांगत असेल करावी लागते, PMC ला सांग तू तुझं ज्ञान घेऊन तुझ्या घरी बस, तुझी आम्हाला गरज नाही.